गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर काल मासुंदा तलावात देवीचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोलताशांच्या गजरात श्री अंबे मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 9 दिवस करण्यात आलं होतं. दररोज हजारो भाविकांना अल्पहारासह अन्नदानही करण्यात आलं. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भक्तगणही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला. ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट बारा बंगला येथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली. तेथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं. तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.